फोन आल्याबरोबर तुम्ही कसे आहात, तुम्ही जेवलात का, तब्येत बरी आहे का तुमची, तुम्ही गोळ्या घेतल्या का बाबा. फक्त ही निस्वार्थाची प्रेमाची हाक बाबा फक्त पोरगीच मारू शकते माय, पुन्हा कोणी नाही. अनेक कुळाचा उद्धार करणारी त्या ठिकाणी हे मुलीचं जीवन आहे रे, जीवन आहे. माता मैनावतीच्या चरणाशी त्या ठिकाणी माता पार्वतीनं डोकं ठेवल्यानंतर माता पार्वतीला मैनावती आशीर्वाद देते, म्हणते बाई चाललीस ना. आणि बघ, आशीर्वाद देण्या इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये, पण हे माझे ताई, मी जाता जाता तुझ्या सुखा समाधानाचे 2 शब्द मी तुला सांगणार. ऐक रे माझ्या सर्व जमलेल्या माता माऊली, मुलगी जात असताना आपल्या आईनं मुलीला काय मार्गदर्शन करावं रे. ऐका हे शिव महापुराण काय सांगताय, ऐका ऐका. कारण कितीतरी मुली आहेत की त्यांचं जीवन आईनं उद्ध्वस्त केलेले. मायबाप आईनं 2-2 मिनिटाला फोन करावं, काय चाललंय बाई तुझं, बरं आहे का. तिनं सुद्धा घरातले सासरचे सगळे घराणे आईला सांगावं, आणि आईनं समजूत नाही काढावी. तिला म्हणावं असं आहे का, काही कोणाला भ्यायचं नाहीये, तुझ्या बाबाला पाठवते, ये इकडे. कितीतरी अशा आई आहेत. हे फोन हे माध्यम जे झाले ना मायबाप, आपल्या मुलीचं वाटोळ हे कितीतरी आईनं केलेले. मायबाप लक्षात ठेवा, आपल्या मुलीला काय मार्गदर्शन करावं, काय कर्तव्य त्या आईचं, हे माझं शिव महापुराण सांगताय. ऐका, पार्वती मातेने ज्यावेळेस चरणस्पर्श केला, हात वर केले त्या ठिकाणी माझ्या मैनावतीनं, हे पार्वती, हे पार्वती, काय सांगवन, काय मार्गदर्शन करावं आपल्या मुलीला. ऐका, काय हे शिवपुराण ऐका. पार्वती, तुला संसारातले काही नियम सांगते, मार्गदर्शन करते, जेणेकरून तुझ्या जीवनामध्ये कधी दुःख प्राप्त होणार नाही. पार्वती, दुःख प्राप्त होणार. हे पार्वती, स्त्रीचं कर्तव्य मी आज तुला सांगते. पार्वती, स्त्रीचं काय कर्तव्य असतं लक्षात ठेवा, काय कर्तव्य असतं. आज मैनावती, स्त्रीचं कर्तव्य आज मैनावतीला, पार्वतीला सांगते. पार्वती, स्त्रीनं कधीही सुद्धा आपल्या पतीचं भोजन झाल्याशिवाय आपण जेवायचं नाही. पार्वती आपल्या आईच्या चरणाशी बसलेली आहे. ऐका ना, ऐका ना. आपल्या मुलीला आपण सतत फोन आल्यानंतर काय बोलावं, तिचं काय बोलावं, असं बोलावं की तिचा संसार उभा राहावं. संसाराची वेल फार मोठी व्हावी. मुलीचा आत्मविश्वास त्या ठिकाणी तुम्ही घालवू नका. मायबाप, संसार करण्याची उन्नती, आत्मविश्वास वाढवण्याचे प्रयत्न करा. तिचा संसार वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आपल्या मुलीचं सर्वांनी त्या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे, तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. सासरच्या लोकांनी सुद्धा म्हणा, वा क्या बात आहे, काय संस्कारिक मुलगी आहे, असं करा. माहिती त्याकरता शिव महापुराणातले काही नियम स्त्रीविषयी सांगितले. हे पार्वती, हे पार्वती, स्त्रीने पतीचं भोजन झाल्याशिवाय अगोदर जेवायचं नाही. ऐक माझे पार्वती. आणि आपला पती उठण्यापूर्वी स्त्रीनं उठावं. आपलं जे पारसं तोंड असतं ना, आपल्या पतीला दाखवू नये. दोष आहे, कधी दाखवू नये. पार्वती सारखं ऐकते. तो परगावी जर गेला ना, हे पार्वती, कधीही स्त्रीनं शृंगार करू नये. जर ज्याला आपल्याला शृंगार दाखवायचा आहे, ज्याच्यामुळे आपण शृंगार करतोय मायबाप, ज्यामुळे या शृंगाराला सुगंध येतोय, ज्यामुळे या शृंगार करण्याला त्या ठिकाणी दिव्यता निर्माण होते, किंमत येते, तो शृंगार फक्त आपल्या पतीसाठी असतो. लक्षात ठेवा, फक्त पतीसाठी असतो. आणि जर तोच पती जर परगावी जर गेला असेल ना, हे पार्वती, तर कोणत्याही स्त्रीनं तो शृंगार करायचा नाही. शृंगार करायचा, आपला शृंगार फक्त आपल्या पतीनं पाहावा. तो डोळ्यासमोर घेऊन प्रत्येक स्त्रीनं तो शृंगार केला पाहिजे, फक्त आपल्या
हे कोण कोणाला सांगताय? मैनावती माता पार्वतीला सांगते. आणि आपल्या पतीचं कोणतंही नाव असेल पार्वती, पण कधी त्याचं नाव उच्चारून त्याचं नाव घेऊन हाका मारू नकोस. ऐका, मुली काही असतील कथेला, ऐका. कोणी जर आपल्या पतीची निंदा करत असेल तर ती निंदा, हे पार्वती, आपल्या स्वकानाने तू ऐकू नकोस. हे पाप आहे. जर सहज तुझ्या पतीनं तुला जर हाक मारली तर हातात जे काम आहे काही क्षणात ते काम टाकायचं आणि आपल्या पतीची आज्ञा पूर्ण करायची. हे पतिव्रता स्त्रीचे नियम आहेत, नियम आहेत. कोणत्याही स्त्रीनं आपल्या घराच्या दरवाजाजवळ त्या ठिकाणी जास्त वेळ उभा राहू नाही. कोणत्याही स्त्रीनं जो घराच्या दरवाजा असेल त्याच्यावर जास्त उभा राहू नये. आणि विनाकारण कारण नसताना त्या स्त्रीनं कधी हसू नाही. आणि स्त्रीनं हसत असताना स्त्रीचे दात कधीही दिसू नये. मायबा, हे शास्त्रानं नियम सांगितले. स्त्रियासाठी नियम आहेत, स्त्रियासाठी नियम आहेत. हे स्त्री धर्म आहे, पतिव्रता स्त्रीचे धर्म आहेत. हे सगळ्यासाठी हे शिवमहापुराण सांगताय. जर आपला संसार आनंदी करायचा असेल, सुखी करायचा असेल, समाधानी करायचा असेल, वाटत असेल सर्व कुटुंबाने एकत्र राहावं, आनंदी राहावं, बास अगदी 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 भोलेनाथ सारखा संसार असावा माझा, तर त्याकरता हे नियम अत्यंत हे नियम सांगितलेत फक्त आपल्या पती करता, आपल्या कुटुंबाकरता. ऐका, ऐका. आणि कोणत्याही कारणाशिवाय स्त्रीनं दुसऱ्याच्या घरी जाऊ नये असं सांगितलंय. आणि आपली जी गोपनीय गोष्ट आहे आपल्या घरातली, आपल्या संसारातली, हे पार्वती ऐक, ऐक. आपल्या पतीचं घराणं, आपल्या सासूचं घराणं, आपल्या घरातल्या कुटुंबातलं घराणं कधी शेजारच्या घरी जाऊ देऊ नकोस. कधी जाऊ देऊ नकोस. जे आपल्या कुटुंबामध्ये वाद विवाद झाले ना, बास ते दाराच्या मध्ये ठेव, घराच्या मध्ये ठेव. कधी शेजारणीला, कोणा तुझ्या मैत्रीला, कधी घरातले घराने कधी सांगू नको, नको. तुला जर अत्यंत दुःख झालं असेल ना, हे पार्वती, सहन होत नसेल ना तुला, तर घराचं आतून कुलूप लाव आणि मधी बस आणि मोठ्यानं हंबरडा फोड. पण आपलं दुःख कधीही कोणाला सांगू नकोस पार्वती. हा समाज असा आहे ना, मायबाप ह्या समाजाकडे कोणाचं दुःख निवारण करण्याची क्षमता नाहीच आहे, नाहीच आहे. हा समाज कोणाचं दुःख हसून ऐकतो, मायबाप रडून ऐकतोय, रडून ऐकतोय. हा, आपल्याला वाटतं वा 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 आपल्यासारखे मिळाले. पण ज्यावेळेस रडून ऐकतोय आणि समाजाला सांगत असताना, जगाला सांगत असताना हसून सांगतोय. मायबाप, जीवनातलं दुःख, आडी अडचणी कधी कोणाला शेअर करू नका. अरे, ज्याला स्वतःच्या आडी अडचणी दूर करता नाही आल्या, ज्याला स्वतःचं दुःख दूर करता नाही आलं, ज्याला स्वतःचा संसार उभा करता नाही आला, ज्याला दुसऱ्याच्या लेकीबाळीचं कल्याण करता नाही आलं, तो दुसऱ्याच्या लेकीबाळीचं काय कल्याण करणार आहे? दुसऱ्याचं दुःख काय निवारण करता येणार आहे? म्हणून आपलं दुःख आपल्याला भोगावं लागतं. मायबा, निश्चित सांगा तुम्ही, कारण जगामध्ये एकमेव दुःखात साथ देणारा फक्त माझा परमेश्वर आहे, माझा बेलेश्वर भगवान आहे. काय रडायचं ना मायबाप, त्या देवाजवळ रडा. काय पश्चाताप करायचं ना, जा त्या शिवालयामध्ये खूप रडा, खूप रडा, खूप रडा. आपलं सुख दुःख काय सांगायचं ना, देवाला सांगा. मायबाप, इथं आलं की माणसाला 1 मिनिट एकदा मंगलाचरण झालं की माणसाला झोप लागते. मी बोलून गेलो ना तुम्हाला 4 दिवसापूर्वी की अरे, काही माणसं घरी त्या ठिकाणी 4-4 गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही. आणि कथेमध्ये आल्या हर हर महादेव झाला. पैसा मी कमी कमवला असेल माझ्या आयुष्यामध्ये, तर माझ्या आयुष्यामध्ये मी माणसं खूप कमवली, माणसं खूप कमवली, माणसाचं प्रेम खूप कमवलं. मला त्याची अपेक्षा, पैसा आज नाही उद्या येईल, पण माणसाचं प्रेम माणसाला मिळवत आलं पाहिजे. प्रेम महत्वाचं आहे, माणसं महत्वाची. आज काय व्यवस्था आहे, काय नियोजन आहे, काय शिस्त आहे?
ज्यावेळेस जाईल ना तुमचं भरभरून प्रेम घेऊन जाईल. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस माझी प्राणज्योत मावळी कदाचित मला स्मरणशक्ती राहील ना माझ्या भगवंताला एकच माझे की त्या ठिकाणी सावरगावमध्ये जे श्रोते ना माईबाप मला परत एकदा त्यांना पाहते. हे प्रेम, हे अलौकिक प्रेम प्रत्येकाच्या डोळ्यावरती करून हे पहिल्यांदा मला पाहायला मिळते. आज दुःख किती लीनता आहे तुमच्यामध्ये, किती प्रेम आहे तुमच्यामध्ये. प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू दिसतात. काय 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 प्रेम. आज मी ज्यांच्या घरी गेलो होतो हात जोडले महाराज आमचं झोपडे आमचे पत्र आहेत, आम्ही आमच्या पत्रामध्ये तुम्ही काय नाही आमचे अजून काय पाहिजे. अरे म्हटलं मी पत्र पाहिले नाही, तुमचे घर पाहिले नाही, तुमचा अंतःकरणाचं प्रेम हे प्रेमाचा बोल. मला हे एक तसंही मला तर नाही माणसं प्रेम कर. जगामध्ये प्रेमासाठी महान शक्ती कोणतीच नाही, लक्षात ठेवा. आणि प्रेम करण्याकरता पैसा लागत नाही, गोड बोलण्याकरता पैसा माणसं कमवा साच आणि गवा इतले आणि साला शब्द जैसे ते प्रेम. आज जेवढं सावरगाव मध्ये मला प्रेम मिळालं एवढं प्रेम मला कुठंच मिळालं. मी सकाळीच म्हणलोय शिवा बोल अरे नका रे एवढं प्रेम नका करू रे. त्या माणसाने कसं जगायचं रे गेल्यानंतर, कसं जगायचं. एवढं प्रेम नका करू, एवढा जीव नका लावू. हारलोय ना तर हे कुटुंब कोणाचा सहारा घेईल, कोणाचा सहारा घेईल. कारण बाप हा घराचा पाया आहे. माय बाप एकदा पाया कच्चा राहिले ना तर घर कोसळायला उशीर लागत नाही रे. आणि याची जाणीव बापाला असते. हे घर माझ्यावर चालतंय, मी मजबूत राहिलो ना की घर व्यवस्थित चालेल, ही बापाला जाणीव असते. माय बाप कधीही कोणाला दुःख दाखवत नाही, कधी दाखवत नाही. माय रडते रे, माय रडून सगळ्या जगाला दाखवते, रडून दुःख व्यक्त करते. पण बापाला रडताच येत नाही माणसाला. माणसं रडत नाही याचा अर्थ त्यांना काळीज नाही असं नका वाटू दे. त्यांना सुद्धा त्रास होतो रे, त्यांना सुद्धा दुःख आहे. पण दाखवता येत नाही. आपल्या कुटुंबामुळं, आपल्या लेकरा बाळामुळं, आपल्या चिला पिल्यामुळं नाही दाखवता येत नाही. पण बापाचं दुःख पाहायचं असेल ना मुली हो, आठवा बाप तो काय बाप मुलीसाठी काय करत नाही. अख्खं आयुष्य त्या ठिकाणी मुलीसाठी झटत राहतो रे, तिच्या सुखासाठी पळत राहतो बाप. मायबाप कधीतरी बापाचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न कर रे. आतापर्यंत आईला सर्वांनी आईचं वर्णन केलं रे, सर्वांनी केलं, पण बापाचं वर्णन कोणीच केलं नाही. म्हणतात ना जन्म देणारी ती यशोदा, जन्म देणारी ती देवकी सर्वांना दिसली रे. देवकी 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 देवकी. पण त्या धो पावसामध्ये अंधाऱ्या रात्रीमध्ये किडे किरकिर करतात रे. पाऊस आहे, यमुनेला त्या ठिकाणी पूर आलाय. आणि त्या पुरातून माझ्या कृष्ण कन्याला घेऊन जात असताना तो बाप, तो वासुदेव कोणाला नाही दिसला. माझ्या नाही दिसला. लग्नामध्ये रडणारी आई सगळ्यांना दिसते, पण ज्यानं हे लग्न उभा केलंय, ज्यानं आपल्या मुलीचा संसार उभा केलाय, जो झटतोय पळतोय, ऊन पाहत नाही, ताण पाहत नाही, स्वतःच्या शरीराची अवस्था पाहत नाही, तो बाप नाही दिसत रे कुणाला. पण मायबाप कधीतरी बापाचं दुःख जाणून घ्या रे. फार हरतो रे बाप, फार हरतो रे बाप. कधीतरी रात्री उठल्यानंतर, रात्रीच्या 1-2 वाजता त्या बापाची सकाळी उठल्यानंतर उशी बघा ना, बापाची ही कॉलर बघा, ती ओली झालेली दिसेल तुम्हाला. लक्षात ठेवा. आपल्या रडण्याचा आवाज सुद्धा बाप कोणाला येऊ देत नाही रे, नाही येऊ देत. त्या उशीमध्ये रात्रीच्या 2-3 वाजता बापानं मुंडकं खोपसावर रडावं रे. बघा ना, कधीतरी बघा ना बाप काय करतो. कधी दुःख दाखवत नाही आपल्या डोळ्यामध्ये. काय असतो बाप. आपल्या मुलीला बाई 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 बाई. आज तेच हाल हिमालयाचे मायबाप.
हे सप्तऋषी हिमालयाला सांगत असताना, हे हिमालय छातीवर दगड ठेव. हे बघ, ही परंपरा चालत आली रे, हिमालय चालत आली. आणि कधीतरी त्या ठिकाणी मुलीला जावं लागतं रे हिमालय. अरे एखाद्या पशु पक्ष्यासारखं ती घरी येते रे. एखादा पाखरू यावं, आपल्या भिंतीवर बसावर भोरकून उडून जावं रे. तशी ही पोरगी असते रे, मुलगी असते. हिमालय पाहुणी येते तुझ्या घरची, ती राहण्याकरता आलीच नाही रे हिमालय. जसा पाहुणा 1-2 दिवस राहतो आणि निघून जातो ना, तसे मुलीचं जीवन आहे रे, फार जीवन आहे. पण जात असताना पोरगी त्या ठिकाणी, ती स्वतःचं नशीब, मायबाप कितीही दरिंद्री बाप, कितीही गरीब बाप असला ना, तर मुलगी आपलं स्वतःचं नशीब स्वतः सोबत घेऊन येत असते. लक्षात ठेवा. कधी ती बापाला कर्जबाजारी करून जात नाहीये, मायबाप नाही जात. तिचं नशीब स्वतः ती सोबत घेऊन येते रे, लला लावून जाते बापाला. हिमालय अरे जाणार ती, कधीतरी ती राहणार नाहीये तुझ्याकडे, तिला जावं लागणार, जावं लागणार. हिमालय वेळ जवळ आली रे, किती दिवस राहावं, तुला सतीला वाटं लावावं लागेल, आम्हाला जायचंय आता. मायबाप ज्या वेळेस सप्त ऋषींच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले, त्यावेळेस हिमालयाने मोठ्यानं हंबरला फोडला. मायबाप रडू लागला, आक्रोश करू लागला. हिमालय खाली बसला रे, माझी पार्वती, माझी पार्वती, रडू लागला. पार्वतीशिवाय हिमालय राहू शकत नव्हता. मायबाप राहू शकत नव्हता. मी कसं वाटलं हो तिला, कसं वाटलं. का जेव्हा जेव्हा मुलीचं लग्न जमतं ना मायबाप, जसं जसं मुलगी मोठी होते ना, पोरगी मोठी होते ना, तसं तसं बापाचं काळी चिरतंय. आता काय करू मी, काय करू. मंगलाष्टक सुरू होतात, बापाचे हात थरथर थरथर कापतात रे. बरंच मोठ्या, फार मोठ्या अंतःकरणाने, त्या ठिकाणी जड अंतःकरणाने मुलीच्या अंगावर अक्षता फेडतोय. डोळ्यात तर अश्रू दाटलेले असतात. नाही शेवटची मंगलाष्टक जशी जवळजवळ येते ना, तसं तसं बाप हरल्या जातोय. काय करू, माझ्या ताईशिवाय मी राहू शकत नाही. कारण मायबाप मुलीचा वाटा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. अरे जसा जन्म घेते ना, पाऊल टाकायला लागले की त्या ठिकाणी आईच्या हाताखाली हे करावं काम, ते करावं, ते करावं, हे करावं. आई मी हे करू का, आई मी ते करू का. बापाकडे जावं, बाबा बाबा डोकं दुखतंय का, दाबो का, बाबा तुमचं काय दुखतंय, बाबा गोळी आणू का. अरे आईचं आणि वडिलांचं भांडण झालं की त्या मुलीनं बापाला समजावं, आईला समजावं. बाबा हे करू का, बाबा ते करू का, बाबा तुमचं दुखतंय का. बापाची सगळी कामं त्या मुलीनं करावी. मायबाप ज्या मुलीला बाप आहे ना, ती भाग्यवान आहे. ज्या मुलीच्या लग्नामध्ये बाप असतो ना, ती मुलगी भाग्यवान आहे. मायबाप हे प्रेम बाप मुलीचं विसरू शकत नाही, नाही विसरू शकत. ताई 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 ताई, जसं आपली आई आपल्याला जीव लावते ना, तसं आपली मुलगी आपल्याला जीव लावत असते, प्रेम करते. मायबाप प्रेम करते. आणि ज्यावेळेस जायचा तो क्षण असतो, एवढा महाभयंकर असतो. मायबाप शेवटचं मंगलाष्टक व्हावं, मंगलाष्टक व्हावं. बापानं त्या मंगलाष्टक अर्ध्या हातात तशा खाली टाकून द्यावा, मंडपच्या पाठीमागं जावर मोठा हंबरडा फोडावा. हंबरडा फोडावा. पण तरी समाजाला आशू दाखवत नाही, येड्यासारखं फिरत राहतो, फिरत राहतो. सर्व कार्य संपल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस मुलीची विदाई होते ना, मायबाप विदाई होते ना, त्यावेळेस तीच मुलगी त्या ठिकाणी बापाची आठवण करते. आई बाबा कुठेत ग, बाबा कुठेत ग. मायबाप ज्यावेळेस बाबा कुठे हा शब्द ते सर्वांच्या कानावर आल्यानंतर बाप त्या मंडपामध्ये उन्हामध्ये असताना ऊर आवरत नाहीये. मायबाप घरी जातो, चौकटीवर त्या ठिकाणी मान ठेवतो. बाप पाहतो दारामधुनी,
आपलं. माझी ताई, माझा हरण, माझी सोनी बोलत नाही बाप. पण ज्यावेळेस मुलीनं म्हणावं आई मला बाबाला भेटायचं आहे, कुठे माझे बाबा, त्यावेळेस बाप चौकटीला मान टेकून त्या ठिकाणी स्तब्ध झाले असतो माय बाप. ज्यावेळेस ही पोरगी बापाकडे जाते ना रे, सगळा समाज हाटल्या जातो रे. मोठ्यांना हंबरडा फोडते बाबा. चौकटीला टेकन देऊन दिलेला बाप ज्यावेळेस आपलं हरण आपल्याकडे येत असताना बाप पाहतो ना, पटकन खाली येतो रे. आल्यानंतर आपले डोळे पुसावे ना असे हात करतो, ए बाई माझ्या शिवणे हे ग. धावत जाते रे ती मुलगी, धावत जाते रे आपल्या बापाच्या गळ्याशी घट्ट मिठी बाबा म्हणून मारते. मुलीचं मस्तक त्या ठिकाणी बापाने मस्तकावर हात फिरावा, डोळे पुसावे, ए बाई हे माझ्या शिवणे, हे माझ्या हरणे, अगं रडू नकोस ना, तुझा बाप जिवंत आहे ना. काही कमी पडलं ना, मी आहे ना, अजून मी आहे ना. का रडतेस तू, जवळ घ्यावर. काय बाप असतो रे, काय बाप असतो, काय बाप असतो रे. त्याच मुलीचं लग्न शोभलं जातं रे ज्या मुलीच्या लग्नात तिचा बाप आहे. कारण बाप हा मुलीशिवाय शोभत नाहीये, नाही शोभत. लक्षात ठेवा मुलींनो, ज्यावेळेस आपला बाप जीवनातून निघून गेला ना, त्यावेळेस आपलं जीवनातलं कायमचं प्रेम संपून जातं. फक्त राग करणारा, आपल्याला बोलणारा, शिव्या देणारा तेवढंच बाप सगळ्यांना आठवतोय. पण अंतःकरणातलं प्रेम बापाचं कोणी पाहिलं नाही पाहिलं. बघा ना एकदा आपल्या बापाच्या डोळ्यात पहा रे प्रेम काय असतो. बाप मायबाप असताना बाप कळत नाही रे, गेल्यावर बापच कळतोय. गेल्यावर कळतोय बाप काय असतो. ज्या मुलीचा बाप निघून गेलेला मायबाप, लक्षात ठेवा तुम्हाला दिवाळीला कधीच फोन येणार नाही, माझे सोने तुला न्यायला येऊ का. ज्या मुलीचा बाप गेला ना, तुला पंचमीला कधीच फोन येणार नाही, हे माझे हरीण तुला न्यायला येऊ का. ज्या मुलीचा बाप गेला, कायमच्या त्या ठिकाणी दिवाळीची आणि पंचमीची साडी बंद होते रे. अरे पोरगी ज्यावेळेस आई वडिलाकडे येते ना मायबाप, खाली पिशव्या घेऊन येते रे. पण जात असताना आई वडील आपल्या मुलीसाठी काय काय देतात रे, गच्च पिशव्या भर. बाप शोभत नाही, शोभत नाही मुलीशिवाय. काय करावं, पण बापाच्या अश्रूची किंमत होत नाही रे माई बाप असताना बाप नाही कळत. शिवाभाऊ, मला सुद्धा बाप असताना कळाला नाही आणि गेल्यानंतर पश्चाताप होतो, पश्चाताप होतो. माझ्या बापानं मला सुद्धा कधी दुःख दाखवलं नाही माई बाप, कधी दाखवलं नाही. परिस्थिती हलाखीची होती, खायला काही मिळत नव्हतं, पण तरी बापानं एवढ्या परिस्थितीत सुद्धा मला दुःख दाखवलं नाही. आणि कुठंतरी आज ही कथा करतोय, शिव महापुराण करतोय, सगळं वैभव आहे, पण एक वैभव माझ्या आयुष्यातलं कायमचं निघून गेलं, ते माझा बाप आहे. माझ्या आयुष्यातलं कायमचं वैभव निघून गेलं मायबाप, तो माझा बाप आहे. गेला तो मला सोडून. जो बाप त्या ठिकाणी असा धरणीवर तरफडत होता रे, मला दवाखान्यात ने रे ज्ञानो, मला दवाखान्यात ने. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे गाडी नव्हती, माझ्याकडे काही नव्हतं, आणि आज सगळं वैभव निर्माण झालं, तर आज बाप नाही रे. मला सुद्धा सहारा नाही रे माई बाप, की आज हे कथेचं दृश्य जाऊन पळत जावं, बापाच्या गळ्यामध्ये घट्ट मिठी मारावी, हे कौतुक बापाला दाखवावं, नाही राहिला बाप. सतत वाटायचं की माझी कथा, माझा बाप समोर बसावर, माझी कथा माझ्या बापानं ऐकावी, माझी कथा माझ्या बापानं नाही ऐकली माई बाप. आज एवढा समाज असतो ना, पण त्या समाजामध्ये हे माणसं पाहिली का, या माणसामध्ये असं वाटतं माझा बाप बसलेला असावा. फार वाटायचं मला, मी कथा करावी, माझा बाप तिथे असावा, माझ्या बापाने सगळ्या समाजाला सांगावं, हा तो माझा ज्ञानेश्वर आहे, माझा ज्ञानो आहे, ते माझं पोरग आहे, जे कथा करते ना ते माझं पोरग आहे.
इथं येऊन माझ्या बापाने माझ्या मस्तकावर हात फिरावा, अरे माझा राजा, माझा सोन्या म्हणून मला घट्ट मिठी मारावी, माझं कौतुक करावं. तो माझा बाप हे कौतुक पाहायला नाही राहिलं. माझा बाप घरी जातो ना, हे सांगू कुणाला मी? जो कौतुक करणारा बाप आहे, समाजाला छाती पकडून सांगितलं असतं हे माझं लेकरू आहे, माझा सोन्या आहे, माझा ज्ञान आहे, तो बाप नाही राहिला माझा आज. सांगू कुणाला मी हे कौतुक? बाप गेलेला कळतं रे काय बाप असतो. माझा बाप असताना बाप कोणाला कळतच नाहीये. माझा बाप लक्षात ठेवा, हिमालयाची काय परिस्थिती ना आज. ओक्सा बोक्षी रडतो रे, ओक्सा बोक्षी रडतोय. सुचत नाहीये हिमालयाला, काही सुचत नाहीये. त्याला माहिती होतं की मुलीशिवाय बापाची प्रेत यात्रा सुद्धा शोभत नाही रे, नाही शोभत, नाही शोभत. नाही खरे माय बाप. ज्या बाप जर निघून गेला असेल आणि ज्या बापाला, ज्या व्यक्तीला, ज्या पुरुषाला जर मुलगी नसेल मायबाप, त्याची प्रेत यात्रा सुद्धा सुनी सुनी वाटते, सुनी सुनी वाटते. रडायला कोण नसतं, रडायला कोण नसतं. ज्या बापाला पोरगी ना, अरे 1000 किलोमीटर अंतरावरून त्या ठिकाणी हंबरडा फोडते तरी बाबा म्हणून, बाबा. मुलीशिवाय ते घर सुद्धा सुंदर दिसत नाही मायबाप. घराला घर पण जे आहे ना, ते फक्त मुलीमुळे, मुलीमुळे, मुलीमुळे. मुलीशिवाय हे प्रेम त्या घराला, त्या कुटुंबाला नाही कळत मायबाप. मुलगी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते घर सुनं सुनं वाटतंय. एकमेव जगातली मुलगी अशी आहे, ती बापाचं भावाचं कर्तव्य निभवते, आईचंही कर्तव्य निभवते, मुलीचंही कर्तव्य निभवते. माईबाप सगळी कर्तव्य निभवतात. आज आमचे बाबा, मी ज्यांच्या घरी राहतो ना, ते काल मला अगदी तोंड भरून म्हणतात, महाराज माझी मुलगी ना माझ्या लेकराचंही कर्तव्य निभवते, माझी आई बनते, आम्हाला जे सांभाळते ना ती सांभाळते. आम्हाला मुलाची आठवण सुद्धा होत नाही आहे, नाही आठवण होत. सगळं तीच करते, आम्हाला ती सांभाळते. आमची मुलं आमच्याजवळ नाही, पण एक आमचा मुलगा म्हणून ती आम्हाला सांभाळत राहते. काय प्रेम आहे रे, काय प्रेम, खूप प्रेम आहे. पहाडासारखा जनक सुद्धा त्या ठिकाणी दशरथांच्या चरणावर त्या लोटांगण घातलं होतं. काय म्हणावं दशरथांना, हे दशरथ, हे महाराज, मी 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 सीतेला वाट लावत नाहीये, ही सीता नाहीये. डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले आहेत. जनक रडतोय रे, हात जोडले दशरथांना, मी सीता वाट लावत नाहीये, हे माझं काळीज आहे, माझं काळीज आहे, माझी मुलगी माझी काळीज आहे. अरे बाप त्या मुलीच्या अपमानासाठी काय करतो रे? जो कधी आयुष्यामध्ये बाप कोणाजवळ झुकला नसेल ना मायबाप, त्या मुलीसाठी बाप कोणाकडेही झुकतो मायबाप. त्या सुखासाठी, मुलीच्या कल्याणाकरता बाप आपली मर्यादा, आपला मान सन्मान सगळं सोडतो रे त्या मुली करता. प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, कल्याण व्हावं, कल्याण व्हावं. जगातला फक्त बाप आहे, जगातले आई वडील आहे की देवासाठी स्वतःला कधी काहीच मागत नाही, नाही मागत, नाही मागत. अरे जीवनामध्ये कितीही दुःख संकट आलं, पण भगवंताजवळ गेल्यानंतर मायबाप जगातली संकट स्वतः झेलतात, पण भगवंताला मागत असताना एकच मागतात, हे देवा, हे महादेवा, माझी चिलपिलं फक्त सुखात ठेव रे, चिलपिलं सुखात ठेव. जगातले एकमेव आई वडील आहेत की भगवंताला स्वतः करता मागत नाहीये, पण आपल्या लेकराच्या सुखा करता झुकतात रे, भीक मागतात देवाला. एकमेव निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आपले आई आणि बाप, निस्वार्थ प्रेम. त्या प्रेमामध्ये काही स्वार्थ नाहीये त्यांचा. अरे कितीही आपला मुलगा करोडपती झाला तरी त्या मुलाचा 1 रुपया सुद्धा अपेक्षा त्या आई वडिलांना नसते रे. एकच वार्ता आई वडिलांना की माझा मुलगा मोठा व्हावं, त्याचं कल्याण व्हावं, बास. त्याचं सुख पाहिलं की आई वडिलांना फार मोठं बक्षीस मिळतं मायबाप.
आणि आई वडील एका गोष्टीचे भोकेलेले असतात तरी फक्त आपल्या मुलानं गोड बोलाव, बस बस बस, काही अपेक्षा नाही. त्याच्या आनंदामध्ये आई वडिलांना तो आनंद आहे. मायबाप अपेक्षा नसते रे. आई वडील कधी हात पसरत नाही आपल्या मुलाला की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. मायबाप भगवंताने एवढा त्याग केला नसेल एवढा आई वडील त्याग करतात रे, त्याग करतात आपल्या मुलासाठी, त्याग करतात. देव कोणी पाहिला मला सांगा ना, कोणी पाहिला? देव कसा आहे, तो कसा दिसतोय, कोणी नाही पाहिला. पण ज्यानं जन्म दिलाय, लहानचं मोठं करतात रे, ही दुनिया ज्यानं दाखवली आहे. बोलायचं ज्यानं शिकवलंय, चालायचं ज्यानं शिकवलंय माईबाप, ज्यानं प्रत्येक क्षणाची ज्याने काळजी घेतली, यार तो देव नाही तर कोण आहे? मायबाप मंदिरातला देव नंतर कळला तरी चालेल, पण अगोदर घराचा माता पिता देव कळावा. लक्षात ठेवा, हा देव महत्वाचा आहे. पण काय विचलित परिस्थिती आहे. न बोलणारा देव कधी कळाला नाही तर बोलणारे देव कधी कळाले नाहीत, आई वडील कधी कळाले नाहीत, तर न बोलणारा देव कधी कळावा. सर्वप्रथम देवता मानली गेली ती आपली आई आणि बाप आहे. मायबाप त्यांना सांभाळा, त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. मायबाप काही गरज नाही तुम्हाला कुठं जायची. एकदा आपली देवता घरचे सांभाळली की मंदिरातला देव त्या भक्ताला शोधत 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 आपोआप येतो रे, आपोआप येतोय, आपोआप येतोय. जो पहाडासारखा हिमालय, पण आज मुलीच्या प्रेमापुढे त्या ठिकाणी हरला रे, हरला रे, हरला रे. काय करू मी, काय करू? माझी पार्वती जात असताना मी नाही सहन करू शकत. पार्वतीचं अत्यंत त्या ठिकाणी अत्यंत अंतःकरणपूर्ण त्या ठिकाणी हिमालयावर प्रेम करत होते, अतिप्रेम करायचे. ज्या मुलीला बाप नाही ना मायबाप, त्या मुलीचं लग्न सुद्धा सोनं सोनं वाटतंय. धावपळ करणारा बाप, इकडे तिकडे फिरणारा बाप, आणि तो जर बाप ज्या मुलीच्या लग्नात नसेल ना, ते लग्न शोभत नाही. घडलेली घटना आहे. मुलीचं लग्न होत आहे, सगळी पाहुणे रवळी आलेल्या असतात, पण बाप दिसत नाही. ती मुलगी टकमक सगळीकडे पाहायची, सगळे आले होते, पण माझा बाप, मला आशीर्वाद देणारा बाप मला का दिसत नाहीये. त्या मुलीनं मंडप सोडावं, धावत धावत एका रूम मध्ये गेली आणि आपला फोटो, बापाच्या फोटोकडे पाहत होती. तो बापाचा फोटो त्या मुलीनं त्या ठिकाणी आपल्या हृदयाशी घट्ट पकडला, मोठ्यानं हंबरडा पडत होती की बाबा तुम्ही कुठं गेलात? आज माझं लग्न आहे बाबा, या ना आशीर्वाद देण्याकरता. कुठे गेलात तुम्ही? मला तुमची आवश्यकता आहे, मी वाट पाहते बाबा तुमची. या ना बाबा, बाबा या ना, बाबा या ना. मुलीच्या जीवनात बाप अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. मुलीचं जीवनच असं आहे ना, संपूर्ण मुलगी ही जीवन बापासाठी बहाल करते. कितीही गरीब जर बाप असेल ना, एखादा सण आला की त्या ठिकाणी बापाची गरिबी असते, भावाची गरिबी असते. काय जीवन आहे मुलीचं मायबाप, काय माहेरच्या लोकांवर प्रेम करते रे. ज्यावेळी बापांना फोन करावा, भावानी फोन करावा, अगं बाई, अगं ताई, रक्षाबंधन आहे, आणि मुली त्याच सणाची वाट पाहते. दादा मला फोन केला नाहीस, तू फोन केला नाही, हे ज्यावेळेस त्या ठिकाणी भावाच्या कानावर पडताना भाऊ रडायला लागतोय. दादा तू फोन कर किंवा ना कर, पण मी तुझ्याकडे येणार आहे, येणार आहे. मुलगी येते रे, बहीण येते. रक्षाबंधन होतं, पण ज्यावेळेस मुलगी भावाला राखी बांधते ना, त्यावेळी त्या राखीकडे पाहतो भाऊ ढसा ढसा रडतो. माय त्या बहिणीनं भावाकडे पाहिलं, सांगितलं दादा तू का रडतोस रे, का रडतो सांग ना. की दादा तू मला फोन का केला नाहीस? ताई एक सांगू का, 15 दिवस झाले ग, एवढी बिकट परिस्थिती, घरामध्ये धान्य सुद्धा नाहीये खायला. मी विचार करत होतो, जर तू आलीस तर मी तुला साडी कशी घेऊ, कुठून देऊ मी तुला.
आणि खाली हात मी कसं पाठवू ग ताई, मला अपमान वाटत होता. आणि जर काही दिलं नाही ना तर तुझ्या सासरचे लोक बोलतील ग तुला, अपमान करतील तुझा, त्रास देतील तुला. माझ्या ताईमुळं, माझ्या बहिणीमुळं, माझ्यामुळे त्रास होता कामा नाही. मायबाप त्या बहिणीनं दादाकडे पाहो, गळ्यामध्ये घट्ट मिठी मारो. अरे दादा, असं का तुला वाटलं? अरे ज्यावेळेस रक्षाबंधन आलं ना, मला माहिती आहे माझ्या दादाची परिस्थिती गरीब आहे. दादा, उन्हात तानाचा 1 महिना झाला मी काम करतेय आणि या कामाचा पैसा मी जपून ठेवला रे, घरी दिला नाहीये. आणि बघ, काळजी करू नको, हे बघ माझ्या पिशवीत बघ काय आहे. ज्यावेळेस दादाने पिशवी घेतली तर बहिणीनं तिकूनच साडी घेऊन आलेली होती. दादा, मला माहिती होतं रे तुझी गरिबी आहे, म्हणून तुला कोणताही त्रास होता कामा नये. 15-20 दिवस मी त्या ठिकाणी